हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. आणि आज मी मुलांची रूम आहे ना क्लीन करायला घेतली आहे, कारण खूप पसारा झाला आहे रूममध्ये. हे जुनंच टेबल आहे. तर शाश्वती ना तिच्या सगळ्या खेळण्या इथंच ठेवलेल्या आहेत तिने, आणि काही पण म्हणजे कशात पण काही पण ठेवून देते. मुलं कसं असतात, काहीच एका जागेवर ठेवत नाही, पिशव्या काही पण कुठं पण देते टाकून. तर तिची इथं खेळणी ना मी व्यवस्थित ठेवते, आणि असंच थोडं थोडं सामान, काही भांडे वगैरे किंवा थोडे प्राणी येतं, ते छोटे छोटे प्राणी असतात ना मुलांचे खेळण्यातले ते, परत स्टीलचे भांडे, तर प्लॅस्टिकचे भांडे असतात ते, आणि डॉक्टर सेट एक हे आहे. तर सगळं मिक्स करून टाकलं आहे तिने, कशात काय ते तिला वेळेला सापडत नाही. तर तेच मी सगळं म्हणजे वेगवेगळं करून ठेवत होते. आणि हा टेबल पण थोडा पुसून मग त्यात ठेवणार आहे. आणि टेबल हा आमचा जुनाच आहे, म्हणजे पहिलेच घेतलेला होता, पण त्याची हालत जरा खराब झाली आहे. पण कसं आहे ना, वस्तू आहे ना चांगल्या, म्हणजे एकच ड्रावर तुटलेलं आहे, बाकी चांगला आहे तो. पण मग कसं असतं, वस्तू अशा टाकून देऊ वाटत नाही माणसाला. त्यामुळे मी हा टेबल ठेवला आहे, आणि त्याचा वापर पण होतो आहे शाश्वतीचे खेळणे वगैरे ठेवण्यासाठी, परत इस्त्री करण्यासाठी. म्हणजे अगदी चांगली इस्त्री करता येते. आणि तसेच मुलांची वह्या पुस्तकं पण राहतात त्याच्यावर, आणि बॅग पण ठेवतात ते. तर शाश्वतीचं असं आहे, काही पण घेते खेळायला, तो पर्समध्ये तिने खेळणी वगैरे भरून ठेवली आहे. तर आता ह्या पर्स आहे ना मी अगदी चांगल्या धुते आणि वर ठेवून देते, तिला दिसणार नाही अशाच कुठेतरी ठेवून द्यावं लागतील, कारण चांगल्या चांगल्या पर्स ती खेळायला घेते आणि खराब करून टाकते. काही पण लागतं शाश्वतीला माझ्या खेळायला. भांडे तर 2 पिशव्यावरून गज भांडे, आणि ह्या लाल पिशवीत त्यांना सगळे प्राणी भरून ठेवले मी. तर हे बघा, हे कलरचा बॉक्स आहे ना खेळायला घेतलाय, आणि हा दुसरा कशाचा तरी कागदी बॉक्स होता पुष्ट्याचा, त्यात कलर भरून ठेवले तिने. तर चला मग मी हे सगळं पटपट आवरते. आता इकडलं ड्रावर झाले आवरून, आता पलीकडल्या साईडचं ड्रावर आवरून घेते. इथं काय एवढा पसारा नाही, फक्त तिची जुनी मागच्या वर्षीची जी बॅग आहे ना शाळेत न्यायची तेवढीच एक ठेवलेली आहे, आणि बाकी दुसरं काही नाही. तर परत ती काढल्या ड्रावरमध्ये मला थोडीशी खेळणी सापडली, तर ती खेळणी परत मग मी ह्या पिशवीत टाकते. कुठं बी काही फेकते शाश्वती, एका जागी ठेवत नाही काही, त्यामुळे. आणि थोडंसं मेसी पण झालं होतं हे टेबल, खूप खराब झालं ते, इकडं तिकडं फेकणे कागद, परत जे कलरचे नोटबुक आहेत त्या कलरच्या मागच्या वर्षीच्या जुन्या, त्या पण अशा इकडं तिकडं झाल्या. म्हटलं थोडंसं व्यवस्थित आवरून ठेवा, म्हणजे दिसताना पण कसं टापटीप आणि चांगलं दिसतं. त्यामुळे एका साईडचंच फक्त एक ड्रावर तुटलेलं आहे त्याचं, नाहीतर टेबल सगळा पूर्ण चांगला आहे. त्यामुळे म्हटलं ते त्याचा चांगला वापर पण होतो आहे, मग टाकून देण्याचा तर प्रश्नच येत नाही ना. आपल्या जुन्या वस्तू आहे, आपल्याला कधी टाकून द्यावं वाटत नाही, मग ते काही का असाना. आणि काही आहे ना शिवचे जुने 5वीचे पुस्तकं गाईड वगैरे होते, तर काही दिले रद्दीत, पण हे त्यांनी ठेवले होते त्याच्या एका मित्राला द्यायला, पण त्यांनी काही नेलेच नाही वाटतं, नवीन घेतले त्यांनी, त्यामुळे ते तसेच राहिले. तर मग आता ते गाईड पण कुणाला तरी द्यावं लागणार, नाही तर मग रद्दीतच द्यावं लागतील. आणि हे असे काही पण कागद वगैरे ठेवलेले आहेत, तर ते पण म्हणजे जे लागत नाही मुलांना ते वेगळं मी बाजूला काढते, आणि बाकीचं सगळं मग ते रद्दीत देईन, आणि जे हवं आहे तेवढंच ठेवणार आहे फक्त. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, तसेच मला कमेंट करून सांगत जा की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही.
चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं जे बेल आयकॉन असतं ना ते पण क्लिक करत जा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकते ना तेव्हा तुम्हाला कळेल की व्हिडिओ आला आहे म्हणून. तर मी म्हणजे आपला व्हिडिओ टाकायचा टायमिंग आहे ना संध्याकाळी 6:15चा आहे, म्हणजे 7:15. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत जा. तर ते जे पॅड आणि ते होते ना एक्स्ट्रा ते परत मी खाली ठेवले आणि त्या बॅगच्या वर म्हणजे बॅगच्या खाली ठेवले आणि नंतर मग त्याच्यावर बॅग ठेवली. म्हटलं वर पण ते लागतच नाही म्हणून मग मी ते खालीच ठेवलं आणि मग असं आवरलं आहे सगळं. हा फॅन किचनमध्ये लावायचा आहे त्यामुळे तोच असंच ठेवला आहे, खुलून नाही ठेवला. The next day. हा पुढचा व्हिडिओ येणार दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे. तर म्हटलं तुम्हाला सकाळीच गार्डनची अपडेट द्यावी, त्यामुळे मग मी इथं फुलं वगैरे दाखवत होते तुम्हाला आणि जेणेकरून तुम्हाला पण फुलं वगैरे बघून फ्रेश वाटावं म्हणून. तर असे सगळे पावसाने झाडं अगदी छान झालेले आहेत, मस्त आलेले आहेत. आणि शेजारी ना इथे गुलाबाचं एक आणि आपली कोथिंबीर पण दाखवते मी तुम्हाला. हे पुदिनाचं आहे आणि हे एक शोचं आहे आणि हे साईडला गुलाबाचं आहे ते पण छान फुटलं आहे आता पावसाने. आणि ही आपली कोथिंबीर आहे, ऑर्गॅनिक कोथिंबीर घरची. आणि हे व्हाईट जास्वंद आहे. आणि जी मेथी होती ना ती मी तोडून घेतली होती, तर तीच घरात आल्यावर तुम्हाला दाखवली. आणि त्याच्यानंतर मग काल गावाकडे गेलो होतो ना, तर कालचा व्हिडिओ मी कालच टाकला आणि हा त्याच्या आधी शूट केलेला व्हिडिओ होता. तर काल गावाकडून गेल्यावर मग डाळी वगैरे आणल्या होत्या घरून. तर ही तुरीची डाळ आहे आणि ही मुगाची डाळ आहे आणि तुरीची डाळ पण आणलेली आणि ही उडदाची डाळ आहे आणि थोडेसे लिंब पण आणले होते. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत दाखवलं की शाश्वती लिंब तोडत होते, तेच लिंब हे आणले होते मी. आणि हरभऱ्याची डाळ पण आणलेली, पायली भर असन, बहुतेक जास्त असन. आणि तुरीची डाळ पण एका पिशवीत आणली होती मी. त्या डाळी वगैरे त्या घरच्याच असतात, म्हणजे मिलमधून आणतो तुरी नेऊन, मग त्याच्यात सगळ्या डाळी येतात आपल्याला. तर हे सगळं व्यवस्थित भरून ठेवते मी आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. तर ही तुरीची डाळ आहे आणि खालच्या पिशवीत ना हरभऱ्याची डाळ आहे. तर ही हरभऱ्याची. चला तर मग आता हे सगळं भरून ठेवते मी आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. आणि आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना